नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहतात BBC केज लाईव्ह. सामाजिक समतेचे नायक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृतिदिन नुकताच केज इथं साजरा करण्यात आला. या दिनाचं औचित्य साधून मराठा सेवा संघ शाखा केज जिल्हा बीड यांच्या वतीनं भव्य दिव्य अशा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन केज इथं करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केजचे गटशिक्षणाधिकारी सुनीलजी केंद्रे व प्रमुख अतिथी म्हणून केजचे तहसीलदार राकेशजी गिड्डे हे उपस्थित होते. इतरही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये एकूण 16 अत्यंत आदर्श असणाऱ्या अशा शिक्षक शिक्षिकेंना हे पुरस्कार वितरित करण्यात आले. पाहुयात या पुरस्काराचे ही काही दृश्य. दीपक प्रज्वलन होत आहे. सर्वच शिक्षक बांधव आपल्या शाळेवर उत्कृष्ट अशा प्रकारचं कार्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात काहींचं काम दिसून येतं, काहींच्या ठिकाणी तशी परिस्थिती असते, काहींच्या ठिकाणी विरोधी परिस्थिती असते. सर्वांचंच काम हे आपण यथोचित सत्कार आयोजित केला आहे. तशाच तोला मुलाचं तशाच तोडीचं आहे. की त्यांनी आदरणीय केंद्रे दादा यांचं स्वागत करावं, सत्कार करावा. मंचावरील सर्वात ज्येष्ठ आणि एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे केज आणि त्यांचं ही या ठिकाणी सत्कार होत आहे. मी नियोजन त्यासाठी आहे की शाळेसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि तुझा प्रेरणे दिशा मुक्तदायी जिजामाऊली तुला वंदना. निवाही जनाला गुलामी कुणाला कुणाचीच नाही जिजामाऊली तुला वंदना. तुला वंदना. नसे दुःख कोणाला नसे. हे आहेत आजच्या या कार्यक्रमातील आदर्श शिक्षकाचे मानकरी. या कार्यक्रमाचं प्रस्तावित करण्यासाठी मी युवराज हिरवे सर, उपाध्यक्ष अक्षर सेवाभावी संस्था, उपाध्यक्ष मराठा सेवा संघ यांना विनंती करतो की त्यांनी प्रस्तावित करावं. सुंदर अशा कार्यक्रमामध्ये पहिला प्रथम सर्वांचं स्वागत. एक घोषणा देऊया आणि आपण प्रास्ताविकेला सुरुवात करणार. जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय जिजाऊ. तुमचं आमचं नातं काय दिवस आहे आणि त्या दिवशी हा समारंभ आहे.
बरेच मान्यवर सुट्टीच्या दिवशी हजर आहेत. विशेषतः तहसीलदार साहेबांनी याच्यासाठी आपला खास वेळ काढला आहे. त्याबद्दल आयोजक मंडळी आणि शिक्षक बांधव आपले कायम ऋणी राहतील. 14 एप्रिल नंतर धोधो पाऊस पडेपर्यंत तुम्ही कधीही जा, थंडगार जारचं पाणी तुम्हाला प्यायला मिळेल. विहिरीतून आणलं रांगणात ओतलं असं आम्ही करत नाही. जे घरी जारचं पाणी आम्ही पितो, तुम्ही तहसीलमध्ये पिता, तेच पाणी आम्ही प्रवाशाला, जो फाटक्या खिशाचा प्रवासी केस तालुक्यातला येतोय, तो 10 रुपयाची बाटली घेऊ शकत नाही साहेब. उन्हामध्ये तो तृष्णेनं व्याकुळ होऊन परत जाऊ नये म्हणून तेही काम करण्याचं काम आम्ही शिक्षक बांधव या ठिकाणी करतो. अशी विविध कामे अनेकांचा उल्लेख करता येईल, पण प्रस्तावित सूत्रसंचलन करणाऱ्यांना जास्त बोलायचं नसतं म्हणे, म्हणून मी हे थोडंच तुम्हाला सांगतोय. यानंतर आपण मूळ जो आपला सोहळा आहे शिक्षकांचा सत्कार समारंभ याच्याकडे वळतोय. सर्वप्रथम यासाठी मॅडम खूप प्रयत्न करतात. मी तहसीलदार साहेब आणि केंद्रीय दादा या कुटुंबातील सदस्याचा सन्मान होतोय, त्या प्रसंगी आपण उपस्थित राहायचंय. कांबळे सर, तुम्ही घातलेल्या हाराचं मोल खूप मोठं आहे. केंद्रीय दादा तहसीलदार साहेब तर सत्कार करत आहेत. तू जे कुणाला सांगली स्वागत मान्यवरांनी करायचंय. एक मृदू स्वभावाचा आणि विद्यार्थ्यांविषयी कायम तळमळ असलेला आणि केवळ शिक्षक नाही तर मी आजही खेळाडू आहे असं विद्यार्थ्याला, समाजाला, पालकांना ठासून सांगणारे आणि खेळामधून दाखवून देणारे केज तालुक्याला त्यांनी अनेक बक्षिसं दिल्या. विनंती, मान्यवरांच्या परिवारातली जर मंडळी कोणी आली असतील तर त्यांनी स्वतःहून मान्यवर मंडळींबरोबर पुढे जायचंय. हिरवे सरांना विनंती आहे, आपल्या केंद्र बंधूंचा सत्कार होतोय, आपण त्या प्रसंगी उभं राहावं, त्यांच्या बरोबर असावं. चव्हाण सरांचंही काम खूप उल्लेखनीय अशा प्रकारचं आहे. समाजातल्या अनेक विषयावर लिहिण्याचं कोणताही काम करतात. त्यांच्या अनेक कवी संमेलनाला या ठिकाणी बरीच मंडळी उपस्थित आहेत. विद्यार्थ्यांविषयी असलेली तळमळ, आपला कामातला प्रामाणिकपणा या गोष्टी अत्यंत उल्लेखनीय अशा प्रकारच्या आहेत. यापुढचे साधन घुगे सर. घुगेसात सलग 3 वर्ष प्रथम होती आणि विभागामध्ये दुसरी होती. कायम शाळेचा आलेख उंचावत परिस्थितीमधला बहुतांश पालक वर्ग आहे. आपल्याला प्रथम आणणं हे दिव्य अशा प्रकारचं काम आहे. उच्च शिक्षित, उच्च भू कुटुंबातल्या मुलांना शिकवणं, त्यांची गुणवत्ता वाढवणं सोपं आहे, परंतु हिवाळ आणि परिसरातील वाडी वस्तीवरील मुलांना मॅडमच्या आईही या ठिकाणी उपस्थित आहेत. देंडे मॅडम फक्त घरात चांगलं काम करतात असं नाही सर, शाळेतही त्यांचं उत्तम अशा प्रकारचं काम आहे. ज्याचा उल्लेख, ज्याची दखल या ताईंचं काम आहे. त्यांच्या व्हावायचा गुंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा, अशा प्रकारची ही मंडळी आहे. यांच्या कामामुळं यांचाही आणि परिवाराचा एका अर्थानं तालुक्याच्या शिक्षण विभागाचा हा गुणगौरव आहे. शाळा सोनीजवळा, केंद्र केज
केजचे केंद्र प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. चौरे सर, चौरे सरांना विनंती आहे, आपल्या केंद्रातील सहकारी भगिनींचा या ठिकाणी सन्मान होतो आहे, या प्रसंगी आपण उपस्थित असावं. नवले मॅडमच्या परिवारातली जी मंडळी असतील त्यांनाही विनंती आहे की आपण या ठिकाणी उपस्थित राहावं. यानंतर नितीन आत्माराम हवडे सर इकडे बघ. शिक्षण विस्तार अधिकारी हे हावडे सरांचं सत्कार करत आहेत. हावडे सर ज्या शाळेवर कार्य करतात त्या परिसरातली बहुतांश मंडळी ऊसतोड कामगार आहेत आणि त्या ऊसतोड कामगारांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे. जिल्हा परिषदेच्या शाळेतही उत्तम अशा प्रकारचं शिक्षण मिळतं हे दाखवून देणारे हावडे सर आहेत. त्यांचे अनेक विद्यार्थी वरपे मॅडम मी समोर यायचं आहे. चंद वरपे, स्वाती नेमीचंद वरपे मॅडम, विड्याचे केंद्र प्रमुख काकणारे सर उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण आपल्या केंद्रातील सहकारी भगिनीचा सन्मान होतोय. शाळेवरील गुणवत्ता तपासण्यासाठी आपण शाळेला व्हिजिट देता, तशाच प्रकारे या सन्मान सोहळ्यातही आपली उपनवाडी केंद्र नांदूर काम तांबडे सरांनी केलं आणि त्यामुळं शाळेच्या बाहेर राहणारे अनेक पण कथाकार आहेत. आमचं भांडवलच शब्द ज्ञानाबरोबर आमचं वक्तव्य हे आहे आणि उत्तम अशा प्रकारचा वक्ता, उत्तम अशा प्रकारचा शिक्षक म्हणून लोखंडे सरांचा उल्लेख नेहमी तालुक्यामध्ये होतो. अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये टिकून ठेवून आणि त्यांची गुणवत्ता वाढत राहील यासाठी प्रयत्न, विशेष अशा प्रकारचे प्रयत्न त्यांनी केले. आपल्या शाळेत आमच्या शाळा छोट्या आहेत, कोणाची 4थी पर्यंत आहे, कोणाची 7वी पर्यंत आहे, परंतु आमच्या शाळेतून पास होऊन गेल्यानंतर प्राथमिक शाळा बोरगाव, केंद्र काळेगाव यांचं स्वागत जनार्दन सोनवणे की त्यांनी पोपळगट सरांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. सर या पुढे कार्य अत्यंत उल्लेखनीय अशा प्रकारचं आहे. माझ्याकडे शिकलेला विद्यार्थी माझ्याकडून पास झाला आणि तो काय करतो याची वारंवार असेल त्याच्या परिवाराच्या. अनेक विद्यार्थी आज शैक्षणिक प्रगतीच्या उच्च पातळीवर आहे. प्राथमिक शाळा जाधव जवळा, केंद्र टाकळी या ठिकाणी कार्यरत आहेत. सहकारी मॅडमनाही विनंती आहे की त्यांनी मॅडम याची गुणवत्ता, उल्लेखनीय शैक्षणिक कार्य केजच्या स्तरावर कायम चर्चेत राहिलेला विषय आहे की त्यांचं उल्लेखनीय अशा प्रकारचं कार्य सदैव शिक्षण विभागाला, शिक्षकांना दिसून येणार या ठिकाणी कार्य आहे. कुरेशी सर, मोहसिन सर हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाखा उर्दू या ठिकाणी कार्यरत आहेत. अत्यंत मृदू स्वभावाचा आणि उर्दू मोहसिन साबेर कुरेशी हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाखा या ठिकाणी कार्यरत आहे. अशा प्रकारचं कार्य आहे. शिक्षकां त्यानंतर सर्वप्रथम मला शिक्षकांचंच आवडलं, आठवलं की म्हटले तू पुढे जाऊन काहीतरी नक्की होऊ. आणि तर शिक्षकांना चांगलं वाटावं म्हणून देखील आम्ही अभ्यास करायचो. दुसऱ्या दिवशी सरांनी सांगितले 30 पर्यंतचे पाढे घेऊन आणा,
सरांना चांगलं वाटावं म्हणून मी तेवढं लगेच 2 तास साईडला बसणार, सगळं लिहून घ्या. मराठी इंग्लिशचं जर काही असेल, समानार्थी विरुद्ध शब्द असतील, सर म्हणते ना उद्या विचारणार आहे, मी अर्धा तास व्यवस्थित देऊन ते सगळं तोंडपाठ करणार. पुन्हा मी परत खेळत बसायचो. शिक्षकांनी सांगितलंय ना की ह्या बाबी करायच्या, त्या करायच्या. जी आपण भूमिका त्यावेळेस निभावत असतो, विद्यार्थी म्हणूनच आयुष्यभर आपण भूमिका निभावतो. अनेकदा तुम्हाला शिक्षक किंवा सहयोगी प्राध्यापक अशी वेगवेगळी नावं दिली जातील, पण आयुष्यभर आपण विद्यार्थी म्हणूनच वेगवेगळ्या गोष्टी शिकत असतो. आणि त्यामध्ये प्रत्येक टप्प्यावरती शिक्षकांनी खूप महत्वाची भूमिका पार पडली. आणि समोर सगळ्या शिक्षकांच्या बोलत असताना एक विद्यार्थी म्हणून स्वतःचाच मन भरून आलेला आहे. जसं जसं शिक्षण आपण पुढे घेत गेलो तसं तसं जे अगोदरचे शिक्षक होते ते सगळे चांगले वाटत गेले. अंगणवाडीच्या बाईंची जेवढी मनामध्ये भावना होती तशी जिल्हा परिषदच्या शिक्षकांची झाली. जसं माध्यमिकला गेलो, थोडीशी शिक्षकांविषयीचं आमचं मत एवढा जास्त ओलावा दिसेना आमचं. म्हणजे माझ्याही मनात शिक्षकांविषयी दिसेना, शिक्षकांच्याही मनात माझ्याविषयी दिसेना. इंजिनिअरिंगला गेल्यानंतर तर सर क्लास घेत असताना आम्ही क्लासमधून बाहेर पडून जायला त्या बाबी सगळं शिक्षण सगळं घेतलं. पण जो प्राथमिक शाळेच्या दरम्यान जो शिक्षकांचा मनामध्ये आमच्याविषयीची आपुलकीची भावना होती, नंतर नंतर कुठेतरी असं आम्हाला वाटत गेलं की शाळेतले शिक्षक सगळ्यात चांगले होते. आणि आजही जेव्हा आम्ही शिक्षकांचे जेव्हा गाथा सांगतो तेव्हा परत नंतर शाळेतल्या शिक्षकांची सांगावी लागते. त्यांनीच घडवलं, त्यांनीच बिघडवलं, त्यांनी जे काही केलेलं आहे ते त्यांनीच केलेलं आहे. त्यामुळं माझ्या अनेक मित्र म्हणते की तू सुदैवी ठरलास, तुला प्रत्येक वेळेस केलं सर तुला उठून केलं उभा करून विचारायची म्हणून तू अभ्यास करून यायचास. आम्हाला सर विचारायचीच नाही, आम्ही तुझ्या मागं केलं लपून बसायचो. त्यामुळे जे झालेलं आहे त्यामध्ये शिक्षकांचा खूप मोठा वाटा. पुढची एक गोष्ट नक्की मी तुम्हाला सांगेन, आम्ही क्रिकेट खूप खेळायचो. याच्या अगोदर मी कुठेतरी सांगितले आहे, क्रिकेट खूप खेळायचो 7वीत असताना. आणि 7वीची स्कॉलरशिपची एक्झाम होती, तर तेव्हा रेची स्कॉलरशिप असायची. त्यामध्ये तयारी आम्हाला 12-12:30 वाजता शाळा संपली की परत तर 1 तास आमची तयारी करून घ्यायची. आता घरचे शिकलेले नाहीत, त्यामुळे घरचे विचारायचे की तुझा तर की नाही क्लास शाळा सुटल्यानंतर 1 तासभर आहे, 1-1:30 वाजता मग तू यायला पाहिजेस घरी. आम्ही म्हणायचो दिवसभर आम्ही अभ्यास करत असतो आणि संध्याकाळी अंधार पडल्यानंतर आम्ही क्रिकेट खेळून घरी जायचो. 12-12:30 वाजता क्रिकेट खेळायला चालू करायचो, शाळेतलाच भात खायचा आणि दिवसभर क्रिकेट खेळायचो. घरच्यांना देखील वाटलं की एवढा मुलगा चांगला अभ्यास करतोय. 1-2 आठवडे गेले, त्यांना वाटले की सातत्य कसं काय दररोजच्या अभ्यासात. कारण मुलगा 2 दिवस अभ्यास करेल, 3ऱ्या दिवशी अभ्यास करेल, सातत्य दिसून यायला लागले मुलाच्या अभ्यासात. मग त्यामुळे ते 1-2 आठवड्यानंतर शाळेमध्ये आले तर आम्ही क्रिकेट खेळायचो शाळेच्या बॅक साईडला. म्हणजे आता शाळा बंद होती. आम्ही जनावर की नाही राखतो, शेती करतो, तुम्ही तेच करा बेटा. काय नाही, मग सगळ्यांना घेऊन गेले. मला म्हणले आजपासून तुझी शाळा कर. मग आमचे जनावर होते 7-8 गाई म्हशी होत्या. म्हणजे गाई म्हशी तू दररोज की नाही हिंडवायच्या म्हणल्या, संध्याकाळी घेऊन यायची. आम्ही आई ती करते तूही तेच करायचं. मग पहिल्या दिवशी घेऊन गेलो, काय शाळेपेक्षा म्हणजे ठीक आहे आता जनावर घेऊन जाऊया. घेऊन गेलो. शाळेतले जे विद्यार्थी मित्र होते ते परत बॅट बॉल घेऊन परत नंतर केले माळरानावर आले, म्हणजे येते क्रिकेट खेळू. झालं 2 दिवस आले, 3 दिवस आले. 4-5व्या दिवशी मुलं देखील, विद्यार्थी देखील, म्हणजे जे माझे मित्र होते ते देखील यायचं. आठवडा गेला, मीच एकटा जनावर हिंडवत बसलो. माझे जे शिक्षक होते लोकरे सर ते आले घरी, मुलगा चांगला आहे, ह्याच्या हातून परत असं काही कधी घडणार नाही आणि तुम्ही त्याला शाळेमध्ये पाठवा. परत सुदैवानं त्यांना कधी सांगण्याची वेळ आली नाही आणि माझ्या घरच्यांना कधी ओरडण्याची वेळ आली नाही. एक फक्त बाब असायची की नक्की कुठल्या परीक्षेचा फॉर्म भरतोय किंवा कुठं काय करतोय हे घरच्यांना कधीच माहित नाही. शिक्षक त्यांना सांगायचे की हे असं असं करतो आणि हे यांना कधी करून दे. शिक्षकांच्या वरती आमच्या घरच्यांचा भरपूर विश्वास, त्यामुळे घरचे म्हणायचे की ठीक आहे सर म्हणत आहेत ना त्या पद्धतीने आपण करायचं. आणि आता अगोदर तुमचे देखील सर्वांचे शिक्षक असते, नेहमी आपण घरच्या आईमध्ये की नाही आपल्या शाळेच्या बाईला शोधायचो आणि वडिलांमध्ये नेहमी की नाही गुरुजीला शोधायचो. गुरुजीमध्ये नेहमी आपण आपले वडील बघायचो, शाळेच्या बाईमध्ये नेहमी आपल्या आईला शोधायचो. या पद्धतीने सगळं खेळीमेळीचं वातावरण होतं. आता सध्याच्या जर गोष्टी आपण बघितल्या,
साधारणतः 2009चा RT कायदा आला आणि त्यानंतर कायद्यासोबतच पालकांच्या मध्ये देखील आता असं आलेलं आहे, माझ्या मुलानं तर एकदम शिवाजी महाराजांसारखं व्हावं, पण तुम्ही त्याच्या अंगाला हात लावायचा नाही, तुम्ही त्याला शिस्त सांगायची नाही. सुदैवानं आम्ही तेव्हा माझी 10वी 2011ला बाहेर पडली. 10वीच्या अगदी शेवटच्या आठवड्यापर्यंत देखील आम्ही मार खाल्ला. तुम्हाला असं कसं वागायचं समजत नाही म्हणून हॉस्टेलवरती राहायचो आणि तिथं वर्षातून 2 वेळाच आम्ही घरी जायचो, एक दिवाळीला आणि दुसरं उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये. बाकी वेळेस आमचे शिक्षकच आमच्या सोबत असायचे आणि कमाव शिकामध्ये आमचं असं होतं की आठवड्यातून 2 दिवस 2-2 तास काम करायचं, तुम्हाला शिक्षण मोफत राहील आणि तुमचं खाण्याचं जे आहे ते तुमचं त्याने मोफत असायचं. कारण जे धान्य वगैरे आहे ते संस्थेला शाहू बोर्डिंगला दान केलेल्या लोकांनी असायचं. त्यामुळे त्या परिस्थितीतून शिक्षकांनी आम्हाला शिकवलं आणि आम्ही त्यामुळे शिकलो. जेव्हा पहिल्यांदा तहसीलदार झालो, माहूरला तहसीलदार म्हणून माझी पहिली नियुक्ती आली वयाच्या 23व्या वर्षी, मला समजेना देखील झालं लोकांना की काय सांगायचं. लोक यायचे, साहेब हे असाचा प्रश्न आहे, हो हो तुमचा एक आठवड्यापर्यंत करून देतो. पहिले 6 महिने तर मला लोकांचे काय प्रश्न आहेत किंवा माझं काय कामकाज आहे हे समजून घेण्यामध्ये देखील गेलं. पण एक बाब आहे की जे शिक्षकांनी सांगितलं होतं नेहमी शिकत राहिलं पाहिजे आणि जिथं आहे त्या भूमिकेला वाव व्यवस्थित आपण त्याने दिला पाहिजे, भूमिकेला व्यवस्थित न्याय दिला पाहिजे. या भावनेनं आजही काम करतो. अनेकदा चुका होतात, चुका मान्य करण्यासाठी दुसरी काही चांगली बाब नाहीये, चुका होत राहतात आणि चुकांमधून देखील आपण घडत राहतो. पण शिक्षक म्हणून तुमची सगळ्यांचं जे या पवित्र गोष्टीसारखं स्थान आहे ते दुसरं कुठलं नाही. आम्हाला अनेकदा लबाड बोललं तरी देखील चालतं, थोडंसं खोटं बोललं तरी चालतं, पण तुमच्याकडून ती अपेक्षा कधीच नाही. जी चूक तुम्ही कराल ते आम्ही केल्यानंतर त्याचा गौरव होणार नाही, पण तुम्ही हे काचेसारखंच असलं पाहिजे आणि समाजाची नेहमी अपेक्षा तीच राहणार आहे. थोड्याशा गोष्टी समाजाच्या बदलत आहेत, तंत्रज्ञानाचा भयंकर वापर आता होत आहे. 5वी-6वीच्या मुलांना चूक काय आहे आणि बरोबर काय आहे हे अगोदर सांगणं खूप सोपं होतं. आता चुका झाल्यानंतर ते सांगणं खूप अवघड जात आहे. एकच उदाहरण सांगू, अधिकारी मित्र मला इथे भेटत सांगलीला गेलो, म्हणायचं दसचं गाव तर हेच आहे, नावलीला गेलो पिकडचं गाव हेच आहे, नायगावला गेल्यानंतर तीच पद्धत. पुन्हा नंतर थोडासा मी अभ्यास केल्यानंतर किंवा काही पेपरमध्ये कात्रणं बघितली तर अधिकाऱ्यांचं प्रमाण खूप जास्त आहे तालुक्यात. डॉक्टर तर तुम्ही अक्षरशः आता अगदी जीवाची वाडी असतील, गदेड सर देखील तुम्हाला सांगतील काहीतरी एका गावामध्ये 30-40 डॉक्टर आहेत. शेवटी जाताना फक्त 1-2 बाबी परत एकदा सांगतो की मगाशी सांगितलेलीच बाब परत एकदा रिपीट करतो. शिक्षक म्हणून आपल्याकडून अवास्तव अपेक्षा राहणार आहे. त्या अवास्तव अपेक्षेला प्रत्येकाला आपल्याला खरं उतरावंच नाही. प्रशासन म्हणून आमच्याकडून अपेक्षा राहतील, पालक म्हणून पालकांच्या अपेक्षा राहतील, शिक्षक म्हणून शिक्षकांच्या अपेक्षा राहतील, समाजाच्या प्रत्येक घटकाकडून शिक्षक म्हणून आपल्याकडून अपेक्षा. आणि वर्षानुवर्ष चालत आले तर आता असं नाही की एकदम सगळ्यांच्या अपेक्षा वाढल्या. त्यामुळे शिक्षकांना चुकणं माफ नाही, पहिली बाब आहे. आणि दुसरी बाब आहे की उद्याचा महाराष्ट्र भारत हा आपल्या हातातच आहे आणि आपली ही परंपरा संस्कृती कधीच नाहीये की ज्या सध्या काही गोष्टी घडत असतील, जरी काही चुकीचं घडत असलं तरी देखील ते सुधारवणं आपल्याच हातात आहे आणि ते आपण सुधारू शकाल या अपेक्षेसह आणि ठाम विश्वासासह आपण सर्वांनी मला 2 मिनिटं बोलण्याचा वेळ दिला आणि आपल्या सर्वांचा सन्मानासाठी मला स्वतःला देखील उपस्थित राहता आलं. यासाठी मराठा सेवा संघ शाखा केज आणि आपण सर्व या सर्वांचं मी कायम ऋणी राहीन. आणि शाखा केज मार्फत आयोजित क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार या अनुषंगाने व्यासपीठावर उपस्थित या तालुक्याचे आदरणीय तहसीलदार साहेब राकेशजी गिड्डे साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित वर्णन केलेलं आहे किंवा कसं कसं त्यांना अनुभवाला आलं. शिक्षणाशिवाय प्रगती नाही. तुम्ही आम्ही सगळे सुज्ञ आहोत, शिक्षणामुळे आपण इथे आहोत. म्हणजे तालुक्याचा कोर ग्रुप इथे जमलेला आहे आणि शिक्षणामुळेच प्रगती होते
नॉलेज इज पॉवर असं बेकन सांगून गेलेले आहे की ज्ञान हेच सामर्थ्य आहे आणि ते मिळवण्यासाठी प्रत्येकानं धडपड केली पाहिजे, त्याच्यातून मानवाची प्रगती होते. तर असा हा खूप चांगला सोहळा यांनी इथे घडवून आणलाय, तर त्याबद्दल या सर्व टीमचं आभार मानतो. आता आमच्या शिक्षण क्षेत्रातल्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याच्यावर आम्ही भाष्य करतच असतो, परंतु ओघानं काही विषय इथं निघाले, गाडगे सरांनी विषय मांडले, आपण सगळे एक आहोत. आज मी उन्हपूर्व 50 वर्ष झालं माझं कुटुंब इथं राहते. या 50 वर्षाच्या स्पॅन मध्ये माझ्या लहानपणापासून 18 पगड जाती जमातीचे माझे मित्र आहेत. म्हणजे असं कुठं जातीभेद हे म्हणून नाहीच. मग तुम्ही आम्ही जबाबदार समाजातले घटक आहोत. आपण हे आमकान हे ढमका म्हणायचीच गरज नाही. मानव म्हणून आपण सगळेजण एक आहोत आणि त्याचं संघटन आपण चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. फोटो घ्या सर्वजण इकडे समोर बघा. आता सर्वजण समोर. मला फोटो घेऊ पुन्हा नंतर व्हिडिओ ओके.